नमस्कार. तर आज आपण सोप्या किचन टिप्स पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मातीच्या मटक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते. जास्तीचे आले असल्यास कुंडीत ओलसर मातीत पुरून ठेवावे. त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता. बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्याची एका बाजूची साले काढून मग उकडायला ठेवावे. वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावे. त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येते. किचन टिप्स. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी चिरून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. पांढरी शुभ्र चपाती येण्यासाठी गहू दळून आणताना त्यात थोडे तांदूळ टाका. त्यामुळे चपाती पांढरी होईल आणि मऊ देखील होईल. तोंडात फोड आल्यास एक हाताचे बोट दवरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा. आराम मिळेल. बीपी तणाव बचण्यासाठी अद्रकचा वापर चहामध्ये किंवा काही भाज्यांमध्ये करणे फायद्याचे असते. यामुळे पचन सुधारते, अन्नपचन सुरळीत होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, सक्रिय टवटवीत राहते आणि सर्दी खोकल्याचे इन्फेक्शन लवकर बरे होते. चहामध्ये अद्रकचा वापर केल्याने स्ट्रेस तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अद्रकचा नियमित वापर करा आणि निरोगी राहा. नाक वाहने बंद, सर्दी खोकला गायब आले असे वापरा. डोकेदुखी अंगदुखी होऊन सर्दी खोकल्याचा त्रास वातावरणातील बदलामुळे हमखास होतो. डोळे ओढल्यासारखे जाणवतात. नाक सतत गळत राहते. सायनसचा त्रास सुरू होतो. अशावेळी स्वयंपाकघरातील आले अत्यंत उपयुक्त ठरते. आले विस्तवावर भाजून घ्यावे आणि त्याचे थोडे थोडे तुकडे करून ठेवावेत. दर 2 तासांनी हे तुकडे हळूहळू चघळून खाल्ल्याने सर्दी खोकला कमी होतो. आलं. हेल्थ बेनिफिट्स. थंडीत शरीराला उष्ण ठेवण्यासाठी आल्याच्या रसाचा उपयोग होऊ शकतो. मळमळी व उत्तम औषध. भूक वाढवण्यास मदत करतो. पोटातील समस्या दूर करतो. महत्त्वाच्या किचन टिप्स. मऊ इडल्या बनवण्यासाठी इडली मऊ आणि होण्यासाठी त्याच्या पिठात थोडे उकडलेले तांदूळ वाटून घाला. तसंच इनो किंवा बेकिंग सोडा घाला. असं केल्याने इडल्या मऊ होतील आणि टम्म